नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर आताच माझी युनिव्हर्सिटीची एक्झाम संपलेली आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून माझी पोस्टिंग लागली होती. घरी जायला काही मिळालंच नाही, पण आत्ता आम्हाला मेसेज आला आहे की आम्हाला 14 नाही 24 नाही कितीतरी तारखेपर्यंत सुट्टी आहे. तर आम्ही आता नाईट आउट भरायला जात आहोत. त्याचा आनंद खूप आहे. तर चलो मैं आपको गावाला जाऊंगी. सध्या तर मी पेन शोधत आहे. युनिव्हर्सिटी झाली, पेपर झाले, पेनही हरवले. कुठे आहे पेन? आमच्या सर्व बॅचला हीच वाट बघायची होती की सुट्टी कधी मिळते आणि ते मिळाली आहे. तर कुणी थांबत नाहीत. आम्ही आजच नाईट आउट भरू, आजच निघू. मी तुम्हाला गावी जाताना दाखवेल कसं का जाते वगैरे, म्हणून बसनीच जाते मी. बस स्टॉपही बघून आता मी खाली आली आहे आणि बघते तर खूप सारी गर्दी आहे. म्हणजे लाईनमध्ये लागावं लागेल नाईट आउट भरायसाठी. हाय हॅलो बाय बाय. चालले हे आज चालले निघून, लवकर जा सगळे जा. अंजलि हम कल जाने वाले हैं. अंजलि अंजलि माय नको माँ मातेश्री. ओके इस बार छोड़ देती हूँ. नहीं तो अंजलि तिचं परमनंट झाला. मला आवडते. ओ पोहोद्दा बनलेला आहे. मला पोहोद्दा ताई लोकांनी बी कोणी कोणी बनते. चला आता चला, तयारी झाली. पूर्ण गट्टे पट्टे थैले झाले, थैले पकडून झाले. ऐको मम्मी को पप्पा आता सांगू, सर्वजण जाऊ आणि थैल्यांचे फोटो काढू, कारण की आपले थैले परमनंट आहे. हो हो आय एम रेडी. पाउडर भी नहीं लगाए हैं. खुशी खुशी हमारी. वाह बहुत अच्छा लगा. घर जाने की खुशी में चॉकलेट भी खा रहे हैं हम. और घर जाने की खुशी में नहाए भी नहीं. नहाए भी नहीं हमने. चॉकलेट खायला आहे, चॉकलेट मिळाली. हाय करा काका. हाय बाय. इथे आम्हाला सर्व बाय करत होते आणि मेन गेटवर एंट्री अजून करायची आहे. तर ऑटोने जाऊ, तिथे थांबू आणि मग एंट्री करू. जेवण करायला बोलवून तर म्हणलं 1 2 3 4 5 6 7 झाले. बेटा किती टाकून घे. किती मुली आहेत का? हे किती आहोत का आपण? पूजा राहिली, पूजाशी 7 8 झाल्या. हो 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 ओके. रुचिरा झाली, फदाडे झाली, प्रीती बाकी आहे. प्रीती आता आम्ही एंट्री करत आहोत. एंट्री करून बाहेर जाऊ. 11 नंबर में 5 आणि अंदर यांच्या धैर्य दिसत 0 दाखवायचे बेटर. अरे इनके बस स्टॉप पर पहुंची. सांग वैष्णव फदाडे. सांग सुख कुणा. मास्क लावायची स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्हाला समजणार नाही. बसमध्ये बसल्यावर कोणी माझ्या साईडला बसला नाही पाहिजे, म्हणून मास्क लावते. पर ये मेरी कोशिश नाकामयाब होगी, वो जरूर है. अर्धा 1 तास तर आम्हाला बस स्टॉपवरच यायला लागला. आता आम्हाला भंडारा बस मिळाली आहे. आम्ही सर्वजण जाऊन राहिलो भंडारा बसमध्ये. सीट मिळाली आहे कारण की पूर्ण बस खाली होती. आता एवढ्या मोठ्या दिमागाचा सदुपयोग करून मी स्ट्रॅटर्जी अपनावली तर आहे की मास्क लावून बसायचं म्हणून, पण ही काही चालणार नव्हतीच आणि चालणार नाहीच आहे. वाट बघू आतापर्यंत तर कुणी बसलेलं नाही, पण गर्दी येईल तर बसेलच आणि बसलेच. कारण इंसान पोपट करनेवाली हरकती करेगा तो पोपट तो होना ही है. आता भंडारा आला आहे आणि माझी एक फ्रेंड आहे ती उतरली आहे, भंडाराची आहे ती. मग मी तिथनं माझ्या गावची बस पकडली आणि बस स्टॉपवर बसलेली आहे. सध्या वाट बघत आहे बसची. तर इथं काही कन्स्ट्रक्शन चालू आहे, बघू शकता तुम्ही, ओळखू पण शकता जर समजत असेल तर कोणता आहे बस स्टॉप. इथे मला बसची वाट बघता बघता खूप अंधार झाला आहे. आता जात आहे मी गावी, डायरेक्ट गावीच जाणार आहे. नशीब माझे की बस मिळाली. मी आली आहे घरी आणि खूप अंधार आहे. समोरचा लाईट सुरू नाही केला यांनी. आता सरप्राईज देते, कारण की फक्त मम्मीला माहीत आहे, ते पण लेट झालं होतं म्हणून सांगली. आता चालू आली का? आलं तरी आलू भजा पहिले पोहे ना.
मी नाही केलं, मला वाटलं मी सरप्राईज देईन. मी हो सुपरस्टार. आई तर आरती करत आहे आणि मागेचा खूप आवाज येत आहे टीव्हीचा, तर समोर जाऊन तुम्हाला काही ऐकू नाही येणार. मम्मी म्हणत आहे का मी काढा झालो. आता बुद्धी नसल्यावर जास्त बुद्धी लावल्यावर काढत होते म्हणून. रडा लागते का? आता आलो तुम्ही, मी येणारच होतो. आता तुला पूर्ण कथा सांगेन, कथा कहाणी इथं पाहून हसून टाक. मग मी सांगतो कसा का झाला. पैसे कसे जाते म्हणून ट्राय करायचं. हो, मी थोडा इंटेलिजंट होऊन राहिला ना का? आठवण कधी कोण होती जर काय पप्पा तुझ्या बाबूने कट केला ना तिथं फोन येत आहे. तुझा आवाज कमी नाही, ब्लॉग बनवत आहे मी. आवाज कमी करा खरं. मला रामकथा सांगायची आहे, कसा का झाला नाही, कशी सुट्टी मिळाली कशी नाही, मला सांगायचं बी नाही आहे. राहिना बे चुपचाप, मग सांगेन. मधातच ट्याव ट्याव करतेस तर छोट्या राहिला चुपचाप तू. तुला माहित आहे का आमचा किती बिझी शेड्यूल असते. नहीं छोटा को ये पॉसिबल नहीं है. छोटा को बताना पड़ेगा क्योंकि तू है छोटा, तुझे कोई भी किडनैप करके ले जा सकता. मम्मी का हा घे बेवकूफ खंडायचा खूप. ए बेवकूफ का बदल आहे? बारीक झाली ते बारीक झाली अजून बारीक अजून बारीक झालं म्हणतात नाक असा लंबा झाला आहे, डोळे पळपळ गेले आहे, गाठ पिवळे झाले आहेत. तुम्ही मेन गोष्ट सांगा. हे ड्रेस उभी घालली आहे. सांगा ना काय बदल आहे का माझ्यात? त्याच्यामध्ये बदल म्हणजे तुझी गाडी कमी झाली. बॉडीचं नाही आता तू नाही चुप राहतो. मग मी तू सांग काही बदल आहे का तुझ्यामध्ये? हो काला का माझ्या का अगं काढा पुढं नाही गो. मेन गोष्ट तुम्ही विसरला. इथे घे सांग सांग. काय नाही बे नाकातली बघ बघ सर्वात जास्त पप्पाची भक्ती, सर्वात जास्त प्रेम माझ्या पप्पाची करतात. अगं अशी करत होतो तुला वाकला नाही होत्या. मी आणि पप्पाजी आता पायी जात आहोत शेतामध्ये, कारण की गाडी आमची शेतामध्येच आहे, ती वापस आणायची आणि शेतही बघायचं आहे म्हणून. टाकू का टार्च? मी शेतामध्ये आलो आहोत, जसं मी तुम्हाला समोर दाखवली. खूप अंधार आहे इकडे, पण रात्री शेतामध्ये यायचा काही वेगळाच आनंद असतो. आणि खूप थंडी तर वाटत नाही आहे, कारण की पावसाळा आहे तरी पण ऊन तापत आहे. आमचा तर रोवणा चालू आहे असे म्हणले पप्पाजी. तर उद्या तुम्हाला रोवणा दाखवायला येईल, थोडासाच बाकी आहे, होत आहे माझा नशिबात. आत्ताच मी शेतावरनं आली आणि सरप्राईज होता, पण सरप्राईजसारखं वाटलं नाही, कारण की वर्षातनं 4-5दा येतो माणूस, का सरप्राईज वाटणार आहे? वर्षातनं एकदा म्हणजे सरप्राईज वाटतो आणि सर्वांना आशाही वाटते की यावं म्हणून.
आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. वेट करा पुन्हा दुसऱ्या ब्लॉगचा. आतापर्यंत ब्लॉग आलेले नाही, बघले पण नसते तसे तुम्ही, ही वेगळी गोष्ट आहे. कारण कि पेपर होते माझे यूनिवर्सिटीचे और अपना दिमाग खर्च किया वहाँ पे. यहाँ नहीं लगा सकते, नहीं तो वहाँ लग जाएंगे पीछे पीछे बैक, इसलिए. तर आजचा ब्लॉग इथे संपला. बाय.